नमस्कार विद्यार्थ्यांनो, 12वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती त्याच्यामधील प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. बघा आता याच्या आपण थोडक्यात आज हे जे प्रकरण आहे त्याची आज उजळणी घेणार आहे. त्यातील जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहे तर त्या मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. बघा आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत म्हणजे काय, तर उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची एक गुरुकिल्ली वित्ताकडे असते. त्याचबरोबर कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरवठा आर्थिक पाठिंब्याशिवाय काय केला जाऊ शकत नाही किंवा व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची काय असते, गरज असते. त्याचबरोबर कंपनीचे प्रवर्तन, संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठीही काय असते, याची आवश्यकता असते. त्याचबरोबर व्यावसायिक संस्थेला काय असते, आवश्यक असलेल्या निधीला काय म्हणतात, भांडवल म्हणतात. त्याचबरोबर प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी काय करावं लागतं, विशिष्ट भांडवलाची काय असते, आवश्यकता असते. त्याचबरोबर त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत वित्त पुरवठ्याचे स्रोत. हे आपण जे प्रकरण आहे तर ते आपण अभ्यासत आहे. त्याच्यामध्ये एक मालकीचे भांडवल असतं आणि कर्जाऊ भांडवल असतं. त्याच्यामध्ये मालकीचे जे भांडवल असतं तर त्याच्यामध्ये भाग आणि प्रतिधारण नफा असे काय पडतात, त्याचे प्रकार पडतात. मग थोडक्यात भाग म्हणजे काय तर ते आज आपण अभ्यासणार आहोत. बघा आता भाग म्हणजे काय, तर एखादी कंपनी असेल किंवा एखाद्या कंपनीच्या कलमानुसार किंवा कंपनी कायद्यानुसार काय केलेलं आहे, भाग म्हणजे कंपनीच्या भागभांडवलातील एक हिस्सा किंवा भाग साठ्याचा काय केला जातो, त्याच्यामध्ये समावेश केला जातो. म्हणजे थोडक्यात भाग म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचे काही अंशी भाग काय केलेले असतात, एखाद्या व्यक्तीने खरेदी केलेले असतात आणि त्या कंपनीची ती व्यक्ती काय होत असते, सभासद होत असते. म्हणजे तेवढ्या प्रतिअंशी ती व्यक्ती काय असते, त्या कंपनीचा मालक असते. म्हणजे जेवढे ती भाग खरेदी करेल किंवा जेवढ्या भाग म्हणजे एखादा हिस्सा काय केलेला असतो, त्या व्यक्तीने खरेदी केलेला असतो. म्हणजे भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे काय, तर भाग होय. त्याचबरोबर कंपनीचे भांडवल असे छोट्या भागांमध्ये काय केलेले असते, विभागलेले असते. तसंच असे प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे काय, तर भाग होय. तसंच प्रत्येक छोट्या हिश्श्याचे काय केले असते, मूल्य म्हणजेच भागाचे दर्शनी मूल्य. त्याचबरोबर कंपनीचे भाग हे काय केलेले असतात, अल्प मूल्याचे असल्यामुळे आम जनता काय करत असते, भाग खरेदी करून कंपनीची भांडवल उभारणीमध्ये काय करत असते, सहभागी होऊ शकते. म्हणजे एखादी कंपनी सुरू करायची असेल किंवा एखादी संस्था असेल तर त्याच्यामध्ये काय करतात, वेगवेगळ्या व्यक्ती असतात तर त्या काय करत असतात, त्या संस्थेचे भाग खरेदी करून त्या कंपनीमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये काय करत असते, भांडवलाची उभारणी करत असतात. त्याचबरोबर कोणतीही व्यक्ती काय करत असते, स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. म्हणजे जी व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला काय म्हणतात, भागधारक अथवा कंपनीचे काय म्हणत असतात, सदस्य असं म्हणतात. त्याचबरोबर भागांची वैशिष्ट्ये. बघा आता भाग हा काय, तर भाग भांडवलाचा एक छोटासा घटक आहे. तसेच भाग खरेदी करून काय केले असतं, मालक झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात, भागधारक असे म्हणतात. तसेच भाग हे काय करतात, भागधारकांचा कंपनीवरील मालकी हक्क दर्शवत असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने भाग खरेदी केल्यानंतर ती काय असते, त्या व्यक्तीचा मालकी हक्क त्या कंपनीवर किंवा त्या संस्थेवर मालकी हक्क दर्शवला जातो. त्याचबरोबर भागांचे डिमटेरियलायझेशन झाले नसले म्हणजे भौतिक स्वरूपात असेल तर काय करतात, प्रत्येक भागात स्वतंत्र अनुक्रमांक असतो आणि तो भाग काय करतात, भाग दाखवल्यावर त्याचं काय केलं जातं, एखादा भाग काय केला जातो दाखवल्यावर म्हणजे त्याचं शेअर सर्टिफिकेट काय केलं जातं, दिलं जातं. त्याचबरोबर एखादं भाग प्रमाणपत्र असेल हे काय करतात, कंपनीने तिच्या सर्वसामान्य मुद्रेत अंतर्गत जारी केलेले असते. तसंच भाग मालकीचा हक्क एखादी दर्शवणारा काय असतो, हा एक दस्तऐवज आहे.
तसेच भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नसून ती एक भाग प्रमाणपत्र स्वरूपात ठेवलेली असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काय केलेली असते, ही रूपांतरित केली जाते. त्याचबरोबर काय केलं जातं, प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य असतं आणि त्याची दर्शनी मूल्य असेल, विक्री मूल्य असेल किंवा म्हणजे फेस व्हॅल्यू, इश्यू प्राईस किंवा मार्केट व्हॅल्यू असं काय केलं जातं, एखाद्या भागाला काय केलं जातं, त्याचं मूल्य दिलं जातं. त्याचबरोबर भागधारकांना काही हक्क काय केले जातात, प्रदान केले जातात. त्याचबरोबर जे भागधारक असतात त्यांचं काय केलं जातं, कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातून काय केलं जातं, वाटा मिळण्यास पात्र असतो. यालाच काय म्हणतात, लाभांश असं म्हणतात. त्याचबरोबर एखादा हस्तांतर म्हणजे नियमावलीतील नियमानुसार काय करतात, सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे काय करतात, हस्तांतरित करता येतात. हे झालं भागांची वैशिष्ट्ये. पुढे तुम्हाला मुद्दे दिसतात बघा, हक्क, त्याच्या पुढचा आहे मालकी हक्क, त्याचबरोबर अनुक्रमांक, हक्क असल्याचा पुरावा, भागाचे मूल्य, त्याचबरोबर हक्क, मिळकत, हस्तांतरण, भागधारकाची मालमत्ता आणि भागांचे प्रकार, असं काय पडतात, भागांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे भागांची किंवा भागांचे प्रकार किती पडतात, 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग असं काय पडतात, 2 प्रकार पडतात. त्यातलं समहक्क भाग म्हणजे काय, तर समहक्क भागांना काय म्हणतात, साधारण भाग असं संबोधलं जातं. म्हणजे कंपनी कायद्यानुसार काय करतात, समहक्क भागांची काय आहे, म्हणजे समहक्क भागाची एक अशी काही विशिष्ट व्याख्या किंवा कन्सेप्ट नाही आहे. मग त्याच्यामध्ये थोडक्यात समहक्क भाग म्हणजे काय, तर एखादा लाभांश देतेवेळी काय करत असतात, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी काय करतात, भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी ज्या भागांना काय करतात, कोणताही अग्रहक्क दिला जात नाही, त्या भागांना काय म्हणतात, समहक्क भाग किंवा सामान्य भाग असे म्हणतात. म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार काय म्हणतात, समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. म्हणजे समहक्क भागधारक काय करतात, हे कंपनीचे काय असतात, मालक असतात व मालकी हक्कासोबत काय करतात, असणारी सर्व जोखीम ते काय करत असतात, पेलतात. यामुळे काय करतात, समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल अथवा जोखमीचे भांडवल असे म्हणतात. म्हणजे जे समहक्क भाग असतात, तर एखाद्या व्यक्तीने, आपण आता पाहिलं भागांच्या वैशिष्ट्यामध्ये, म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीला काय म्हणजे त्या व्यक्तीला वर्षाच्या अखेर किंवा ती व्यक्ती त्या कंपनीची काय होत असते, सदस्य होत असते, मालक होत असते, बरोबर आहे. मग त्या भाग खरेदी केलेल्या किंवा त्या जी रक्कम भांडवलाच्या स्वरूपात त्या व्यक्तीने गुंतवलेली असते, त्याच्यामधनं तिला काही केलं जातं, काही प्रत्यंश काय दिला जातो, लाभांश दिला जातो. पण हे जे समहक्क भागधारक असतात किंवा समहक्क भाग खरेदी करणारे जे असतात, त्यांना काय करतात, तर हे लाभांश देतेवेळी किंवा तसेच कंपनीच्या विसर्जनावेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी ज्या भागांना कोणताही अग्रहक्क दिला जात नाही, म्हणजे समहक्क भागांना काय करतात, कोणताही अग्रहक्क क्रम त्यांचा नाहीये किंवा त्यांना लाभांश म्हणजे दिला जावा असं काही त्याच्यामध्ये अट नाहीये. म्हणजे हे काय असतात, समहक्क भागधारक जे असतात ते काय असतात, कंपनीचे मालक असतात. त्याचबरोबर समहक्क भागांची वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा, कायमस्वरूपी भाग भांडवल. म्हणजे समहक्क भाग काय करतात, समहक्क भाग भांडवलाची परतफेड कंपनीच्या काय केलं जातं, अस्तित्व काळात न होता काय करतात, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी होत असते. म्हणजेच हे भाग काय करतात, भांडवल कंपनीचे काय करतात, कायमस्वरूपी व दीर्घ मुदतीचे काय असते, हे भांडवल असतं. पुढचं आहे अस्थिर लाभांशाचे दर. म्हणजे काय, तर समहक्क भागांवर काय करतात, लाभांशाचा दर म्हणजे लाभांशाचा दर असेल तर तो काय करतात, प्रतिवर्षी कंपनीला होणाऱ्या काय करतात, नफ्यानुसार कमी किंवा जास्त होतो. मग त्यावेळेस काय करतात, कंपनीला जास्त नफा झाला तर काय करतात, समहक्क भागधारकांना जास्त दराने काय होत असतो, लाभांश मिळत असतो. म्हणजेच कंपनीला जर फार कमी नफा झाला अथवा झालाच नाही तर काय करतात, समहक्कधारकांना किंवा जे समहक्क भागधारक असतात त्यांना काय म्हणतं, लाभांश मिळतोच असं नाही. पुढचा आहे हक्क.
याच्यामध्ये काय करतात, समहक्क भागधारकांना काय केले जातात, हक्क प्रदान केले जातात. म्हणजे मतदान करणे असेल, म्हणजे मतदान करणे हा काय केलं जातं, भागधारकांचा काय आहे, मूलभूत हक्क आहे. तसेच या हक्काद्वारे काय करतात, ते संचालकांची निवड करू शकतात. तसेच कंपनीच्या काय करतात, घटनापत्रकात व नियमावलीत दुरुस्त्या करू शकतात. त्याचबरोबर मतदान करणे हा काय तर भागधारकाचा एक मूलभूत हक्क आहे. तसेच या हक्काद्वारे काय करतात, ते संचालकांची निवड करू शकतात. तसेच कंपनीच्या घटनापत्रकात व नियमावलीत काय करतात, दुरुस्त्या करू शकतात. तसेच एखाद्या कंपनीचा म्हणजे कंपनीच्या नफ्यात सहभागी होणे किंवा जेव्हा कंपनीला जास्त नफा होतो तेव्हा काय करतात, समहक्क भागधारकांना लाभांशाच्या रूपात मोठा फायदा होतो. हे झालं हक्काचं. म्हणजे समहक्क भागधारक काय करतात, कायमस्वरूपी भाग भांडवल असते. तसेच यांचं अस्थायी लाभांश होतं, म्हणजे त्यांना दरवर्षी लाभांश दिला जातो असं नाही. किंवा आणि समहक्क भागधारकांना काय तर म्हणजे त्यांना हक्क प्रदान केलेले असतात. पुढचं आहे अग्रक्रम हक्क नाही. म्हणजे काय तर जे अग्रहक्क भागांवर लाभांश दिल्यानंतर काय करतात, वाटप योग्य नफ्यातून समहक्क भागांवर काय केला जातो, लाभांश दिला जातो. म्हणजेच जे लाभांश वाटपात तसेच कंपनीच्या काय करतात, विसर्जनाच्या वेळी कंपनीच्या मालमत्तेवर समहक्क भागधारकांना काय केलं जातं, सर्वात शेवटी हक्क असतो. पुढचं आहे नियंत्रण. म्हणजे समहक्क भागधारक काय आहे, कंपनीचे खरे मालक असतात. त्यामुळे कंपनीचं काय केलं जातं, संपूर्ण नियंत्रण समहक्क भागधारकांकडे असतं. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना सभेत त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात मतदान करता येतं. तसेच त्यांना सभेत उपस्थित राहणं काय होतं, शक्य नसल्यास प्रतिनिधीद्वारे काय करतात, मतदान करता येते. ते काय करतात, तर ते संचालकांना निवडून देऊन व्यवस्थापनातील काय करू शकतात, सहभागी होऊ शकतात. हे झालं समहक्क भागधारकांची वैशिष्ट्ये. पुढचं आहे जोखीम. हे समहक्क भागधारक काय असतात, तर कंपनीचे मालक असल्यामुळे ते काय करतात, कंपनीवर जेव्हा आर्थिक आणीबाणीचा प्रसंग येतो तेव्हा ते काय करतात, ते धोके पेलतात म्हणजे त्यांच्यावर घेतात. त्याचबरोबर कंपनीने जर कमी नफा कमवला तर त्यांना काय केलं जातं, कमी दराने लाभांश मिळतो. त्यामुळे समहक्क भागांचे काय होतं, बाजार मूल्य कमी होते आणि त्याला भांडवली तोटा असं म्हणतात. अशा रीतीने काय करतात, समहक्क भागधारकांना कंपनीच्या सर्व जोखमा काय कराव्या लागतात, उचलाव्या लागतात. पुढचा आहे अवशेष भागाचे दावेदार. म्हणजे काय तर समहक्क भागधारक काय करतात, कंपनीचे सहमालक असल्यामुळे कंपनीचे सर्व खर्च, विविध कर, व्याज, लाभांश इत्यादी दिल्यानंतर काय करतात, उर्वरित नफ्याचे ते हकदार होतात आणि उर्वरित सर्व नफ्याची रक्कम काय होते, त्यांनाच मिळते. पुढचा आहे कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. म्हणजे सुरक्षित किंवा गहाण कर्जरोख्यांप्रमाणे काय करतात, समहक्क भागधारक काय करत असतात, कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगू शकत नाही. हे झालं समहक्क भागधारकांचे वैशिष्ट्य. परत एकदा बघा, कायमस्वरूपी भाग भांडवल, दुसरा आहे अस्थिर लाभांशाचे दर, तिसरा आहे हक्क, 4 आहे अग्रक्रम हक्क नाही, 5 नियंत्रण, 6 जोखीम, 7 अवशेष भागाचे दावेदार, त्याच्यामध्ये कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. आपण आता पाहिलं भाग म्हणजे काय आणि भागाची वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये संज्ञा लिहा म्हणून येऊ शकतं भाग म्हणजे काय, किंवा थोडक्यात उत्तरे लिहामध्ये येऊ शकतं भाग म्हणजे काय आणि भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पुढचा आहे समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागांची वैशिष्ट्ये. याच्यामध्ये पण संज्ञामध्ये येऊ शकतं किंवा टिपा लिहामध्ये येऊ शकतं समहक्क भाग म्हणजे काय, किंवा मोठा प्रश्न येऊ शकतो समहक्क भाग म्हणजे काय ते सांगून समहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. किंवा आपण पाहिलं भाग म्हणजे काय व भागांचे प्रकार स्पष्ट करा. भाग म्हणजे काय ते सांगून भागांचे प्रकार 2 पडतात, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर थोडंसं लिहू शकता. म्हणजे जसा प्रश्न आहे किंवा किती मार्क्सला प्रश्न आहे त्यानुसार तुम्ही काय करू शकता, उत्तर लिहू शकता. पुढचा आहे अग्रहक्क भाग म्हणजे काय. तर अग्रहक्क भाग म्हणजे काय, तर
अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग जे पुढील काय केले जातं, म्हणजे कंपनीच्या अस्तित्व काळात किंवा एखादी कंपनी स्थापन झाल्यानंतर या भागांना काय केलं जातं, काही विशेष सवलती व काय केलं जातं, अग्रक्रम हक्क असतात. म्हणजे काय तर एखादा भाग असेल किंवा एखादी कंपनी असेल तर त्याच्या वेळेस काय केलं जातं, एखादी कंपनी स्थापन झाल्यानंतर किंवा या भागांना काय केलं जातं, एक विशेष सवलती व अग्रक्रम असतात. म्हणजेच असे हक्क जे समहक्क भागांना नसतात किंवा अग्रहक्क भागांचे काय झाले जाते, विशेष हक्क असे आहेत. म्हणजे लाभांश देण्याच्या वेळी काय केलं जातं, यांचा अग्रक्रम विचारात म्हणजे अग्रक्रमाचा काय केला जातो, विचार केला जातो. त्याचबरोबर कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी काय करतात, भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा काय केला जातो, अग्रक्रमाने विचार केला जातो. म्हणजेच जे अग्रहक्क भागधारक असतात त्यांना काय केला जातो, लाभांश अग्रक्रमाने व निश्चित दराने काय केला जातो, दिला जातो. त्याचबरोबर लाभांशाचा दर काय केला जातो, पूर्वनिर्धारित असतो. तसंच तो विक्रीच्या वेळेस काय केला जातो, ठरवलेला असतो. तसेच या भागधारकांना काय करतात, मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, परंतु ज्या मुद्द्यांवरील निर्णयांचा अग्रहक्क भागधारकाच्या गुंतवणुकीवर काय केला जातो, थेट परिणाम होऊ शकतो. म्हणजेच काय तर त्यांच्या हक्कामध्ये काय केले जातात, बदल केल्यास अथवा कंपनीची काय केली जाते, विक्री इत्यादी संदर्भात त्यांना काय केलं जातं, मतदान करता येते. तसेच अग्रहक्क भागधारक काय असतात, हे कंपनीचे सहमालक आहेत, पण हे कंपनीचे नियंत्रण नाहीत. त्याचबरोबर या प्रकाराचे काय केले जातं, भाग जे गुंतवणूकदार सावध असतात ते काय करतात, खरेदी करतात, कारण त्यांना काय केले जातं, मुद्द्याशी सुरक्षितता व नियमितता काय केली जाते, लाभांश याचीच काय केली जाते, काळजी असते. म्हणजेच काय तर समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. म्हणजे समहक्क भाग म्हणजे काय तर समहक्क भागधारकांना किंवा जे समहक्क भागधारक असतात त्याच्यामध्ये जे म्हणजे समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय तर अग्रहक्कांना भागांना काही अग्रक्रम दिलेले आहेत. म्हणजे लाभांश आणि कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी काय केलं जातं, भाग भांडवल परतफेडीचाही यांचा काय केला जातो, अग्रक्रमाने विचार केला जातो. तसेच लाभांशाचा दर काय केला जातो, कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. त्यामुळं काय केलं जातं, समहक्क भागधारकांना लाभांशाचा दर अनिश्चित असतं, म्हणजे त्यांना लाभांश दिलाच जातो असं नाही. तसंच अग्रहक्क भागधारकांचं नसतं. अग्रहक्क भागधारकांना काय केलं जातं, दिला जाणाऱ्या लाभांशाचा दर काय केला जातो, निश्चित ठरवला जातो. तसंच अग्रहक्क धारकांना काय केलं जातं, मर्यादित स्वरूपात मतदानाचा हक्क असतो. म्हणजे त्यांचे हितसंबंध काय केले जातात, ज्यामध्ये गुंतले आहेत अशाच मुद्द्यावर ते काय करतात, मतदान करू शकतात. पुढचं आहे अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला समोर दिसतात आहेत. 1 आकडा लाभांशासाठी अग्रहक्क, 2 भांडवल परतफेडीचा अग्रहक्क, 3 निश्चित परतावा, 4 भांडवलाचे स्वरूप, 5 बाजार मूल्य, 6 मतदानाचा अधिकार, 7 जोखीम, 8 दर्शनी मूल्य, 9 हक्क भाग व बोनस भाग, 10 गुंतवणूकदाराचे स्वरूप. हे झालं अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले तर त्यांनी लाभांश म्हणजे अग्रहक्क भागधारकांना काय केलं जातं, समहक्क भागांना लाभांश देण्यावेळी काय केलं जातं, अग्रहक्क भागांना लाभांश दिला जात नाही. त्याचबरोबर कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी काय करतात, भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी या भागांचा काय केला जातो, अग्रक्रमाने विचार केला जातो. यामुळे काय होतं, भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकांचं काय होत असतं, संरक्षण होत असतं. आणि त्यामुळं काय होतं तर अग्रहक्क भागांना निश्चित दराने काय केला जातो, लाभांश दिला जातो. हा दर काय केला जातो, पूर्वनिर्धारित असतो. म्हणजेच हा काय केला जातो, हा निश्चित रकमेच्या स्वरूपात असतो. म्हणजेच किंवा नित दराने काय केला जातो, दिला जातो. त्याचबरोबर अग्रहक्क भाग काय करतात, कंपनीला कायमस्वरूपी असलेले काय भांडवल पुरवत नाहीत. म्हणजेच एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या काय होतं, भांडवलाची परतफेड केली जाते. आणि कंपनी न
म्हणजे न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची काय केली ते विक्री करू शकत नाही. त्याचबरोबर अग्रहक्क भागांना काय केलं जातं, दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांचं काय केलं जातं, बाजार मूल्य बदलत नाही. त्याचबरोबर पुढचा आहे मतदानाचा अधिकार. म्हणजे हे अग्रहक्क भागांना काय केलं जातं, मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतात, परंतु काय केलं जातं, कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा काय अधिकार यांना नाही. थेट त्यांच्या काय केलं जातं, अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. पुढचा आहे जोखीम. म्हणजे सावध असणारे गुंतवणूकदार काय करतात, साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. म्हणजेच भांडवलाची काय केली जाते, सुरक्षितता व निश्चित लाभांश असे दोन काय आहे फायदे अग्रहक्क काय भागांशी निगडीत आहेत. त्याचबरोबर समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचं काय दर्शनी मूल्य काय असतं, जास्त असतं. म्हणजे त्यांचे दर्शनी मूल्य साधारणपणे 100 इतकं असतं. म्हणजे त्याचबरोबर हक्क भाग आणि बोनस भाग. म्हणजे हक्क भाग हे काय, म्हणजे अग्रहक्क भाग हे हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास काय असतात, पात्र नसतात. त्याचबरोबर याच्यामध्ये माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. त्याचबरोबर परिवर्तनास काय करतात, विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षिततेत स्वारस्य असणारा, त्याचबरोबर गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा काय असतो, गुंतवणूकदार अशा भागांना काय करत असतो, पसंती देत असतो. त्याच्यामध्ये अग्रहक्क भागांचे प्रकार पडतात, संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग, लाभ भाग्य अग्रभाग, असे वेगवेगळे प्रकार. याच्यामध्ये न परत फेडीचे अग्रहक्क भाग असे अग्रहक्काचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचे आपण जे आता पाहिलं की भाग म्हणजे काय, किंवा भागांची वैशिष्ट्ये, किंवा भाग म्हणजे काय, आणि भागांचे प्रकार स्पष्ट करा. त्याच्यामध्ये समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागांची वैशिष्ट्ये, आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये. याच्यामध्ये तसेच समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यांच्यातील फरक स्पष्ट करा. असे काही जे प्रश्न आहेत म्हणजे महत्त्वाचे या प्रकरण 2 मध्ये, तर ते तुम्ही चांगल्या रीतीने करा. हे 4-5 प्रश्न केले तरी या प्रकरणासाठी खूप आहेत. आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला मी वेटेज दिलेलं आहे की या प्रकरणात किती मार्क्सला आहे किंवा काय, तर त्यानुसार काय करायचं आहे, त्या चॅप्टरचा किंवा त्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. जे प्रकरण हे 2 आहे तर ते आपल्याला किती मार्क्सला आहे, प्रकरण 1 आणि 2 हे 17 मार्क्सला आहे. ओके, म्हणजे 1 आणि 2 हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.